नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. मित्रांनो, आज आपण आलो आहे चरोली या गावाजवळच हिरामाता मंदिर. अतिशय सुंदर नदी काठला हे मंदिर आहे, निसर्गरम्य वातावरणात आहे. तर मित्रांनो, हिरामाता मंदिरचे माझ्या जवळजवळ 3 का 4 मी लॉग बनवलेले आहेत आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की या मंदिराचं जो लॉग बनवलं लोकांना एवढं आवडलेलं आहे. आणि माझ्या मते ना, हे PCMC मध्ये सर्वात शांत ठिकाण आपण म्हणू शकतो ना, ते शांत ठिकाण आहे हिरामाता मंदिर. तर तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, हा जो रोड आहे हा तुम्हाला दिसत असेल. हा रोड येतो चरोली गावातून आणि हा वडगाव शिंदेला जातो. तर हे तुम्हाला ते पुढे एक कमान लागते. एक साधारण चरोली गावापासून 2 किलोमीटर पुढे आले तुम्हाला एक कमान लागते आणि ते कमानातून आतमध्ये जायचं. तुम्हाला एक 200 किलोमीटर हिरामाता मंदिर आहे. तर मित्रांनो, हिरामाता मंदिर आपण पूर्ण बघणार आहोत. आणि कोणी नवीन असा फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हिरामाता मंदिर पूर्ण दाखवतो. चरोली गावातून आपण जेव्हा येतो आणि हे तुम्हाला दिसत असेल, इथं हे बोर्ड लागलेलं आहे हिरामाता मंदिर प्रवेशद्वार. आतमध्ये हा रस्ता आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू चला. दिसत असेल तिकडून तुम्ही आले ना, तिथं 2 व्हीलर कार वगैरे पार्क करू शकता. आणि हा गेट हाय बंटी मामा, चांगली आहे रेकॉर्डिंग 180 मध्ये. कसा चेहरा क्लीन येते. मोटरला आहे. विवोचा बघितला V30 पण तेवढा खास वाटला नाही. विषय असा आहे की आम्ही मोबाईल नवीन घेतलेला आहे. आणि त्याच्यावर हा आमचा पहिला लॉग आहे. मला घ्या चॅनल मध्ये तारीफ करेल कालीच परवली ते मला वय गेली शकत. पुढे इकडं पुढे आहे घर. मागे सर बंडी बाबा, फोटो बघा किती छान येतो तिकडं. ए मागे सर बेटा गुरु, मागे सर. इथं शूज वगैरे काढून घेऊ. शूज काढू, दर्शन घेऊ. हे सर्व प्रामाणिक बरं काय. प्रामाणिक कसलं नेचर आहे हा समोरचं. हालतोय व्हिडिओ हालतोय का तो का बरं कॅन्सल करा. तो पण माहिती ना. नाही याचं पाणी सारखी एक हे दे. हे थांब 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 स्वामी, एकदम पाणी सारखी मस्त येते ना याची क्लॅरिटी. बघा बंटी बाबा हालतोय का. पायपडा जावं लागेल. गार्डन कसलं प्रोसेस दिसते. इकडून नाही बंटी मामा, इकडून नाही वाटतं.
कोणते मामा? तर मंदिराचे पावित्र राखा असं लिहिलेलं आहे आणि आतून करा एंट्री. वाव, कसलं सुंदर मंदिर आहे. कसलं येते वडील आहे का? तर हे सुंदरसं आईची मूर्ती पाहू शकता तुम्ही. अरे वाह, क्या बात आहे. हे भारी ना घाट सारखं. हे जेव्हा आपण पावसात आलो ना तेव्हा ती जलपर्णी होती इकडं. हा का आता साफ झाले सर्व. तर समोर दिसते चरोली गाव ना, समोर दिसते ते चरोली गाव, चरोलीचा तो ब्रिज आणि हा रोड. आपण उन्हात आलतो ना मागचे तेव्हा जलपर्णी होती पूर्ण. किती स्वच्छ आहे ना. हा पूर आल्यानंतर नदी किती स्वच्छ असते. आता इथं थोडंफार होत असेल. आणि हे समोर दिसते तुम्हाला मित्रांनो एक गार्डन, सुंदरसं गार्डन. तिकडे गार्डन मध्ये असे पुढं का कंटिन्यू चालू असतं. यूट्यूब या मंदिराबद्दल काय माहिती द्याल का? तुमचं नाव काय? असं तुम्ही किती वर्षापासून? 30 वर्ष झाली तुम्ही सेवा करी. असं आहे का? कसं वाटतं आईच्या इथं तुम्ही सेवा वगैरे करतात? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. कोणत्या गावाचे तुम्ही? आणि हे काय असं मग? हे काय असं एक असं कंटिन्यू चालू ठेवावं लागतं का? कंटिन्यू असतं. तर दादांनी सांगितलं की हे कंटिन्यू चालू ठेवावं लागतं. तर सुंदरसं मंदिर आहे मित्रांनो, अतिशय शांततेची जागा आहे. इथं कोंगट वगैरे काय नसतं. बघू शकता तुम्ही. तुम्हाला मी अजून एक मंदिर दाखवणार आहे. इथं हे बघा देवीचं आरामगृह आहे, हे तुम्हाला दाखवणार आहे. गार्डन वगैरे इथं आणि खेळण्यासाठी लहान लहान पोरांना खूप सुंदरसं गार्डन इथं पाहू शकता. इथं पूर्ण फॅमिली बसलेले आहेत.
हा बघा एकमेकांकडे बघा दोघं एकमेकांकडं. ओके स्वामी थोडा हालचाल कर स्वामी. तुझा फोटो नाही घेते मी व्हिडिओ घेतोय. गुरुला देते गुरुला दे ना ते. हातात काय बघ माझ्याकडं कसं वाटतंय तुला. कसं वाटतंय छान वाटतंय. गुरु तुला कसं वाटतंय रे घ्यायला. लय भारी वाटते तुला रे. पाहू शकता तुम्ही आम्हाला व्हिडिओ क्वालिटी टेस्ट करायची होती याच्यावर. या मोटो H50 Pro तर आम्ही याच्यावर लॉग पण बनवला, मंदिराचा लॉग पण बनवला आणि व्हिडिओ क्वालिटी टेस्ट केली. तर कसं वाटतं तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी. छान आहे. मस्त आहे. फ्रंटने आपण ट्राय करतोय, बॅकने ट्राय करू. मंदिर मी कंटिन्यू बघा.